आता या साहेबाचं म्हणणं असं आहे की E20 धोरणात माझी काहीच भूमिका नाहीये. हे जे आहे ना, हे पेट्रोलियम मंत्रालयाचं काम आहे. आणि दुसरीकडे हेच साहेब म्हणतात की E20 नको असेल तर 168 रुपये लिटरने शुद्ध पेट्रोल घ्या. पेट्रोलियम मंत्र्याला सांगू द्या ना, तुम्ही तुमचं खातं बघा ना. 16 कोटीचा रोड 17 दिवसात वाहून जातोय. ज्यांनी म्हटलं होतं की 105 रुपयाचं पेट्रोल मी तुम्हाला 15 रुपयात देईल म्हणून, तर 15 सोडा 105 सोडा सरळ 167 रुपयाला शुद्ध पेट्रोल खरेदी करायला हे साहेब सांगत आहेत. आता काही लोक असं म्हणत आहेत की E20मुळे इथेनॉलमुळे काही शेतकऱ्यांचा फायदा होतोय. ऊसाला भाव मिळवण्यासाठी आजही शेतकरी रस्त्यावर येत आहेत. मग फायदा नक्की झालाय कोणत्या शेतकऱ्यांना? फायदा झालाय तो मधल्या साखर कारखानदारांना आणि इथेनॉल लॉबीला. आणि निसर्गाचं जे वाटोळं होतंय त्यावर मात्र बोलायला कोणीच तयार नाही. आणि जर कोणी बोललं तर त्याला अँटी नॅशनल म्हटलं जातं. हे साहेब त्याच्यावरती केस करतात. आता माझा एक भक्त मित्र म्हणत होता की तू फक्त क्रिटिसाइज करतोस, उपाय नाही सांगत. अरे उपाय आहे राजा. तुझे प्रश्न मला विचारतोय ना, तोच प्रश्न तू सरकारला विचार. तुम्हाला जर वाटत असेल की खरंच तुमच्या गाडीचा मायलेज कमी झालाय तर बोला. बोलायला अजून तरी पैसे लागत नाही.